विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होतं आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे। अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। निवडणुकीचा धुरळा कोण जिंकणार कोण हरणार याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे। विधानसभेच्या सर्वात वेगवान अपडेट्स फक्त पुढारी न्यूजवरती आपण बघू शकणार आहात। आज मतदान पार पडतं आहे आणि त्यासाठीची सगळी लगबग आता सध्या सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ आहे। अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे। कोण जिंकणार कोण हरणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आज त्यासाठी मतदान पार पडतं आहे आणि 23 तारखेला या निवडणुकीचा निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे। विधानसभेच्या सर्वात वेगवान अपडेट या सगळ्या घडामोडींच्या प्रत्येक अपडेट्स तुम्ही पुढारी न्यूजवरती सगळ्यात जलद सगळ्यात वेगवान बघू शकणार आहात। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, आज मतदान पार पडतंय। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 अशी या मतदानासाठी वेळ असेल। सगळा प्रचाराचा धुरळा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि त्यानंतर आज होणारं हे मतदान आपल्या समोर आहे। 23 तारखेला अर्थातच निकाल अपेक्षित आहे। मात्र काय महत्त्वाचे मुद्दे असतील ज्यावरती लक्ष ठेवावं लागेल? अगदी बरोबर आहे गुरुप्रसाद। आपण जर बघितलं असेल तर महिनाभर प्रचार झाला, आरोप प्रत्यारोप झाला आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थाने आज महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे मतदानाचा। अर्थात सगळ्या पक्षांचं एकच लक्ष असणार आहे की मतदानाची आकडेवारी जी आहे ती टक्केवारी वाढावी। कारण आपण जर पाहिलं असेल तर मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा जो टक्का आहे तो घसरला होता आणि त्याचा फटका जो आहे तो विशेषतः महायुतीला बसला। त्यामुळे महायुतीकडून गुरु सगळे प्रयत्न असणार आहेत की जास्तीत जास्त हिंदू मतदार जे आहेत ते बाहेर काढावा। आणि आपण जर बघितलं असेल तर त्या दृष्टिकोनातून सगळे नेते जे आहेत ते तयारीला लागलेले होते। मी ज्या विधानसभा मतदारसंघात आहे, ज्या मतदान केंद्रावर आहे, तो मतदान केंद्र जो आहे ते आशिष शेलार यांचा मतदारसंघ येतो। या देखील बिग फाईट आहे जी पाहायला मिळते। आपण जर पाहिलं असेल तर 7 वाजता मतदानाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आणि त्याआधी आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळाने मॉक पोलिंग जे आहे ते केलं जाणार आहे। हे मॉक पोलिंग होईल त्यावेळी दोन्ही बाजूचे प्रतिनिधी त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते येतात आणि त्यांना दाखवलं जातं की कशा पद्धतीने सर्व मशीन सुरळीत आहे। आपण जर गुरुप्रसाद पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता, मशीनमध्ये बिघाड झाली होती आणि भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत ते उपनगरात पाहायला मिळाल्या होत्या आणि याचमुळे कुठेतरी निवडणूक आयोगाने यावेळी देखील खबरदारी घेतलेली आहे। प्रत्येक मशीनची तपासणी जी आहे ती केलेली आहे आणि आपण जर बघितलं असेल तर एका निगराणीखाली या सर्व मशीन ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्या। मतदान केंद्र 100 मीटरच्या आतमध्ये कुणालाही इथे प्रवेश दिला जात नाहीये। ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांनाच या 100 मीटरच्या आतमध्ये प्रवेश दिला जातोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लोकसभेला झालं की मतदान करताना कुणालाही त्यांचा फोन अलाउड करण्यात येणार नाही। तुम्हाला मोबाईल जो आहे मतदान करताना खऱ्या अर्थानं मोबाईल बाहेर ठेवायचा आहे आणि त्यानंतर मतदानासाठी यायचं आहे। आणि 12 जी ओळखपत्र आहेत त्यापैकी एक ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, यातील एक ओळखपत्र जे आहे ते बंधनकारक असणार आहे। त्यामुळे 7 वाजता गुरुप्रसाद मतदानाला सुरुवात होणार आहे आणि मुंबईतील टक्का मतदानाचा वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून देखील तयारी करण्यात आली होती। वारंवार लोकांमध्ये जागृती निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईकर आता मतदानाला किती बाहेर पडतात यावरच खऱ्या अर्थाने भविष्य जे आहे ते उमेदवार मतदानाचा टक्का वाढवण्याकडे अर्थात सगळ्यांचा कल आहे आणि त्यामुळे आता मतदानाचा टक्का प्रत्यक्षामध्ये वाढतो का, मुंबईकर किती घराबाहेर पडतात तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे हे बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि थेट जाऊयात पुण्यामधनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, अर्थातच सगळ्यांसाठी हा मोठा दिवस आहे, मतदान पार पडतं आहे। पुण्यामध्ये कशी लगबग दिसते, पुण्यामध्ये कशी तयारी दिसते, तुम्ही सध्या कुठे आहात? गुरुप्रसाद, मी पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावरती आहे आणि आपल्याला कल्पना आहे सकाळी 7 वाजेच्या आत मॉक पोलिंग जे असतं ते घेतलं जातं। ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या तपासल्या जातात। जे
उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत ते मतदान केंद्रावर येतात आणि त्यांच्या समोर ही सगळी जी चाचणी आहे ती होत असते. कारण ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेऊ नये आणि कुठल्याही पद्धतीचा जर बिघाड झाला, तांत्रिक बिघाड झाला तर त्याची अगोदर समक्ष चाचणी झालेली असावी, अशा पद्धतीची प्रक्रिया असते. आणि आता पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये एका मतदान केंद्रावरती आपण आहोत आणि आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले, अर्थात सगळी जी एकूण तयारी असते ती या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. 7 वाजता मतदान जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळेल. वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ज्या पद्धतीनं सगळे अधिकारी नेमलेले आहेत ते त्यांच्या मतदान केंद्रात या ठिकाणी पोहोचल्याचं आपण पाहतो आहोत. रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. अर्थात विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येकानं मतदान करणं जे अत्यंत महत्वाचं ठरतं, तिथपर्यंत सगळी जी प्रक्रिया आहे ती जेव्हा पार पडत असते तेव्हा अधिकारी देखील या निमित्तानं चोख त्यांची जी जबाबदारी आहे ती पार पाडत असतात. आणि ही सगळी जी लगबग आहे, दिव्यांग जे मतदार आहेत त्यांच्यासाठी म्हणून अशा पद्धतीची व्यवस्था या मतदान केंद्रावरती आपल्याला करण्यात आल्याचं पाहायला मिळते. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, आपला हक्क जो आहे तो प्रत्येकाला बजावता यावा याच्यासाठीची सगळी जी चोख व्यवस्था आहे ती प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळते. अगदी पहाटेपासून जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आपल्या जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून पोहोचलेत. मॉक पोलिंग जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकूणच 7 वाजेच्या दरम्यान जे मतदान आहे प्रत्यक्ष ते सुरू होईल. आपण जर पाहिलं असेल तर लोकसभेच्या वेळी ज्या मोठ्या तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यंदा बारीक जी खबरदारी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. वेगवेगळे मतदान केंद्र आहेत. विशेषत्वानं दिव्यांग बांधवांसाठी खास जी सोय आहे ती करण्यात आलेली आहे. महिलांसाठी विशेष जागरूक अभियान यंदा राबवण्यात आलेलं होतं, तशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं होतं. तो एक मतदान केंद्रांवरती आपल्याला भाग पाहायला मिळतोय. पुणे असेल किंवा एकूणच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीनं करून घेता येईल याकडून विभागीय आयुक्तांकडून तसे प्रयत्न, तसं आवाहन निवडणूक आयोगानं देखील केलेलं होतं. राजकीय नेत्यांकडून देखील मतदानाचं आवाहन मागच्या इतक्या दिवसांपासून करण्यात येत होतं. आज प्रत्यक्ष मतदानाचा जेव्हा दिवस आहे तेव्हा आपल्याला पाहावं लागेल की मतदार किती मोठ्या संख्येनं बाहेर पडतात. अंतिम वेळ जेव्हा संपते तेव्हा किती टक्के मतदान कोणत्या विधानसभेत होते हेही पाहणं महत्वाचं आहे. आपल्याला कल्पना आहे की मतदानाची टक्केवारी काय असते त्याच्यावरून निकालाचे अंदाज बांधले जातात. तशा पद्धतीची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू होत असते आणि म्हणून आज दिवसभरात जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि तर थेट जाऊयात नाशिकमधनं प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्या सोबत आहेत. किरण, मोठा दिवस आहे, मतदानाचा दिवस आहे, लोकशाहीच्या या उत्सवातला अगदी महत्वाचा टप्पा. कशी तयारी आपल्याला तिकडे नाशिकमध्ये दिसते आहे? गुरु, आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. मतदारांसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच उमेदवारांसाठी देखील महत्त्वाचा आहे आणि एकूणच आपल्या लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीनं अधिकाधिक मतदान करावं यासाठीचे प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक अधिकारी असतील किंवा ज्या काही यंत्रणा आहेत, शासन आहेत, त्यांच्या माध्यमातून केल्या जात होत्या. मी सध्या नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी मतदान केंद्रांवर जी परिस्थिती आहे ती जर बघितली तर या ठिकाणी जे पोलीस असतील किंवा होमगार्ड्स असतील, याशिवायच जे निवडणूक अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी कालपासूनच उपस्थित आहेत. त्यांनी या सगळ्या परिस्थितीवर एकूणच जर बघितलं तर जे काही खबरदारी घेणं अपेक्षित असतं ती पूर्णतः घेतली गेलेली आहे. सूचना फलक विशेषतः या ठिकाणी लावलेले आहेत. या सगळ्या काळामध्ये मतदान करण्यासाठी येणाऱ्या ज्या मतदारांना मोबाईलला या ठिकाणी बंदी असणार आहे. मोबाईल या ठिकाणी घेऊन येऊ शकत नाही अशा स्वरूपाची माहिती देखील यापूर्वी देण्यात आलेली होती. अनेकांचा त्या दरम्यान गोंधळ देखील होतो. अशी सर्व परिस्थिती असताना निवडणूक अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल ते या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणपणे 47 विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये 573 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहे आणि या सगळ्या अनुषंगानं जी तयारी आहे ती प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली आहे. या सगळ्या दरम्यान आपण जर बघितलं तर जवळपास 8 मंत्री या उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे. अनेक महत्वाचे नेते देखील आहेत, त्यांची देखील
देखील या सगळ्या दरम्यान ते आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांना या सगळ्या दरम्यान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं या सगळ्या काळामध्ये महत्त्वाचं होतं आणि त्या अनुषंगानं आजचा दिवस त्यांच्यासाठी खरा परीक्षेचा आहे. मतदान त्यांच्यासाठी अधिकाधिक होणं हे महत्त्वाची बाब असल्यानं त्यांनी देखील जोरदार प्रचार या सगळ्या काळामध्ये केला होता. अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा पार पडल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं आजच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे. उमेदवार असतील, मतदार असतील, त्यांनी अधिकाधिक प्रमाणामध्ये येऊन मतदान करावं अशा स्वरूपाचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आणि त्याचीच लगबग आता बरोबर आहे. त्यामुळे पाहायला या मिळते. सगळ्या अगदी काही, आवाहनाला प्रतिसाद मिळेल आणि मतदानाचा टक्का यावेळी वाढेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता थेट जाऊयात नागपूरमधनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, लोकशाहीचा उत्सव आणि त्यातला आजचा महत्त्वाचा टप्पा अर्थातच मतदानाचा दिवस आहे. जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडावं, मतदान करावं असं आवाहन केलं जात आहे. तशी लगबग, तशी तयारी कशी दिसते नागपूरमध्ये एकूणच? जितेंद्र यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. एकूणच लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि त्यातला महत्त्वाचा टप्पा मतदानाचा टप्पा आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि त्यासाठीची तयारी सगळ्यात सुरू झालेली आहे. पुढच्या खरं तर तासाभरातच आता प्रत्यक्षामध्ये मतदानाला सुरुवात होईल. त्यापूर्वी मॉक पोलिंग वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जातो आहे. आपण ही काही दृश्य बघतो आहोत. प्रचाराचा सगळा धुरळा उडालेला आहे आणि त्यानंतर आता कोण जिंकणार, कोण हरणार याच्याकडे सगळ्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यासाठीचा आजचा महत्त्वाचा टप्पा अर्थातच मतदानाचा हा टप्पा आहे. जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडावं, मतदान करावं यासाठीचं आवाहन केलं जातं आणि त्यासाठीचे प्रयत्न सध्या होताना दिसत आहेत. थेट जाऊयात नागपूरमधनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, तिकडे नागपूरमध्ये कशी तयारी दिसते? गुरु सुमारे 1 तास बाकी आहे मतदान सुरू होण्यासाठी. 7 वाजल्यापासून हे मतदान सुरू होणार आणि आपण जे आहोत ते सध्या नागपूरच्या महालच्या परिसरामधील भाऊजी दप्तरी या मतदान केंद्रामध्ये आहोत आणि आपण इथे पाहू शकतो की नुकतंच जे आहे ते मॉकपोल पूर्ण करण्यात आलेलं आहे. मॉकपोलच्या अंतर्गत जे होतं ते मॉकपोलमध्ये जे प्रतिनिधी असतात, निवडणूक प्रतिनिधी असतात, त्यांच्यासमोर एक मतदान केंद्रावर ज्या EVM मशीन्स असतात त्या EVM मशीन्समध्ये जे मॉकपोल करण्यात येतं आणि त्यानंतर जे आहे ते या पूर्ण मॉकपोल जे आहे ते क्लिअर करण्यात येतं. यापैकी आपण पाहू शकतो की निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी इथे आहेत आणि मॉकपोल जे आहे ते पूर्ण करत आहेत. कारण निवडणूक यंत्र जे आहे, EVM मशीन जी आहे ती बरोबर काम करते की नाही ते या माध्यमातून दाखवण्यात येत आहे आणि त्यानंतर जे आहे ते निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते मागे पूर्ण क्लिअर करतात आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होतं. त्यासाठी निवडणूक अधिकारी जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर हे मॉकपोल करण्यात येतं. ही महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि यानंतरच जे आहे ते प्रत्यक्ष मतदानाला 7 वाजेपासून सुरुवात होणार आहे. जर नागपूरचा विचार केला किंवा नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या लढती आपल्याला बघायला मिळत आहेत आणि सर्वात महत्त्वाची जी लढत आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतची. दक्षिण पश्चिममधून ते उमेदवार म्हणून उभे आहेत. तीनदा ते इथून उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत आणि चौथ्यांदा ते आपलं नशीब आजमावत आहेत. त्याचबरोबर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्यांच्याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल. लक्षवेधी लढतींपैकी ती एक महत्त्वाची लढत अशीच म्हणावी लागेल. रामटेकची एक लढत आहे ज्यामध्ये सांगली पॅटर्नप्रमाणे रामटेक पॅटर्न समोर आलेला आहे. शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार होते त्यांच्या विरोधात बंडखोरी करत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी इथे उमेदवारी दाखल केलेली आहे. त्यामुळे अनेक जे आहेत, त्याचबरोबर जर विदर्भाचा विचार केला तर नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, यशोमती ठाकूर असतील, यासारखे मोठे नेत्यांचं देखील आज जे आहे ते भाग्य आता आपल्या EVM मशीनमध्ये बंद होणार आहे. नेमकं या निवडणुकीमध्ये काय होतं ते आता मतदानाच्या दिवशी माहीत पडेल. मात्र आता जिल्हा प्रशासन जे आहे, निवडणूक प्रशासन जे आहे ते पूर्णपणे सज्ज झालेलं आहे निवडणुकीसाठी आणि आज सकाळी 7 वाजता या मतदानाला सुरुवात होणार आहे. गुरु, अगदी धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर सकाळी 7 वाजता या मतदानाला आता सुरुवात होणार आहे आणि त्यासाठीची लगबग तयारी आपल्याला मतदान केंद्रांवरती सध्या बघायला मिळते आहे. विविध ठिकाणची दृश्य आपण बघतो आहोत. आज अर्थातच या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा मतदानाचा हा टप्पा आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडावं, मतदान करावं असं आवाहन केलं जात आहे आणि त्यासाठी यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे. ही दृश्य आपण बघतो आहोत. पुढच्या तासाभरामध्ये आता प्रत्यक्षामध्ये मतदानाला सुरुवात होईल. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण मतदान करू शकणार आहात. 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि त्यापूर्वी आज
20 नोव्हेंबरला या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडतं आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ. आता तासाभरातच मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी अनेक ठिकाणी मॉक पोलिंग सध्या सुरू आहे. एकूणच सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतला जातो आहे. तिकडची काही दृश्य आपण बघतो आहोत. आणि आता जाऊयात कोकणामध्ये. कोकणामधलं प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत. उमेश, कोकणामधलं काय वातावरण, मोठ्या लढती आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यात आता कशी तयारी मतदानासाठीची सुरू आहे? निश्चितच गुरु, आपण पाहिलं की आज सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 921 मतदान केंद्र आहेत आणि तशाच पद्धतीने 17 उमेदवार आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्हा बघता, रत्नागिरी बघता खूप सध्याची परिस्थिती उत्स्फूर्तने मतदान होईल अशी शक्यता आहे, कारण मतदान नोंदणीही खूप झालेली आहे. आणि जे उमेदवार आहेत त्यांचे आता म्हणजे जे सकाळीच उमेदवार आपली मतदान करण्यासाठी बाहेर पडणार आहेत. कणकवलीमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे हे देखील सकाळच्या रात्रात मतदान करणार अशी माहिती समजते आहे. त्याच्यानंतर जर कुडाळ मालवणमध्ये बघितलं तर वैभव नाईक हे देखील सकाळच्या रात्रात मतदान करणार आहेत. निलेश राणे हे देखील मतदान करणार आहेत. आणि सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर हे जे आहेत ते देखील सकाळच्या रात्रात मतदान करणार आहेत. आणि मतदान सुरुवात ही सकाळी 7 वाजल्यापासून होईल आणि उत्स्फूर्तपणे मतदान होईल अशी शक्यता आहे, कारण कोकणामध्ये मुंबईवरून जास्त जे मतदार आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि ते आता सिंधुदुर्गात येत आहेत. आणि रेल्वेंना मोठी गर्दी झालेली आहे. आणि काही ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण ठिकाणी जी मतदान नोंदणी जास्त झाल्यामुळे मतदान जास्त होण्याची शक्यता. आपण मतदान केंद्रावर जातो, पण अजून देखील इथे जे पोलीस बंदोबस्त जो आहे किंवा महसूल विभाग आहे, मतदान जे अधिकारी आहेत ते आता दाखल होत आहेत, मशीन चेक करत आहेत. आणि त्यानंतर समजा काही अडथळा असेल तर, तांत्रिक बिघाड असेल तर तो सांगत आहेत वरिष्ठांना. आणि त्यानुसार मतदान आता थोड्या वेळाने सुरूच होईल. आणि जर कणकवलीची लढत पाहिली तर भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे जे उद्धव ठाकरे सेनेचे संदेश पारकर यांच्यात लढत आहे. कुडाळमध्ये बघितलं तर वैभव नाईक यांच्या विरुद्ध निलेश राणे हे लढत आहेत. आणि सावंतवाडी बघितलं तर राजन तेली उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध दीपक केसरकरची लढत आहे. दुसरीकडे बघितलं तर रत्नागिरीत बघितलं तर उदय सामंत विरुद्ध बाळ माने यांच्यात थेट लढत होत आहे. राजापूरमध्ये किरण सामंत, उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या विरुद्ध राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यात लढत होत आहे. आणि तर चिपळूण, राजापूर आहे, सगळीच ठिकाणी ही लढत आता चुरशीची आहे. आज मतदानमध्ये नेमकं जनता आहे ती कुणाला कौल देतात हे पाहावं लागणार आहे. आणि आज मतदान उत्स्फूर्ततेने व्हावं आणि जास्तीत जास्त व्हावं अशी परिस्थिती असल्यामुळे कुठेतरी महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा ही सज्ज झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक केंद्रावर पोलीस आहेत, कर्मचारी, मतदान अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी देखील आहेत. पोलीस महासंचालक देखील काल आलेले होते आणि त्यांनी देखील या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतला होता. आणि कुठे कुठे सिंधुदुर्गातील या मतदान केंद्रावर पोलीस देखील लक्ष ठेवून आहेत. गुरु, एकंदरीत बरोबर आहे उमेश. त्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेला कोकण कुणाचं याचं उत्तर कोकणातले मतदार देणार आहेत आणि त्यासाठी त्या मोठ्या संख्येने ते बाहेर पडतात का हे आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि तर थेट जाऊयात मुंबईमध्ये. मुंबईमधनं प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत. निखिल, मुंबई कुणाची हा सगळ्यांना पडलेला प्रश्न, ठाकरेंची की महायुतीची, आणि त्याचं उत्तर आज मुंबईकर देणार आहेत. त्यासाठी अर्थातच मोठ्या संख्येनं मुंबईकरांचं मतदान होतं का हे बघायचं आहे. मतदान वाढवण्यासाठी यंत्रणा अर्थातच आवाहन करते आहे. कशी तयारी एकूणच मुंबईमध्ये दिसते, कसं वातावरण निखिल? नक्कीच गुरु, पाहायचं झालं तर एका तासाभरात ही पूर्णपणे निवडणूक आहे, त्याची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याला सुरुवात होणार आहे. 7 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होत असताना आपण मतदान केंद्रावरती आहे. तर मुंबईच्या 36 विधानसभा क्षेत्रामध्ये ही संपूर्णपणे निवडणूक मतदान पार पडत असताना अनेक पोलिंग बूथ आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. खास करून लोकसभेला ज्या अनुषंगाने मतदारांना जो फटका बसलेला होता तो म्हणजे उन्हाचा असेल किंवा आसन व्यवस्थेचा असेल, ती यावेळी जी खबरदारी आहे ती निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली आहे. आपण दादर येथील राजा शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर आपण व्यवस्था पाहिली तर आसन व्यवस्था आहे ती खास करून मतदारांसाठी करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी दुपारच्या सुमारास जास्त प्रमाणात जो पारा आहे तो वाढलेला असतो, त्यामुळे या ठिकाणी फॅनची व्यवस्था ती देखील करण्यात आलेली आहे. खास करून या राजा शिवाजी महाविद्यालयामध्ये मोठं पटांगण देखील आहे आणि त्याच असे अनेक पोलिंग बूथ आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पटांगण आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी जी वरती छताची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. कुठल्याही प्रकारे मतदारांना मात्र मतदान करताना त्रास होऊ नये या अनुषंगाने खास खबरबात यावेळी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली आहे. आपण झोनल ऑफिसर या ठिकाणी पाहू शकतो. झोनल ऑफिसरांच्या माध्यमातून संपूर्णपणे जी खबरदारी आहे, ज्या ठिकाणी सकाळीच येऊन हा जो आढावा आहे तो घेण्यात येतोय. पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था ही ठेवण्यात आलेली आहे. आणि यावेळीच्या मतदानावेळी खास करून एक आपल्याला पाहावं लागेल ते म्हणजे वेटिंग रूम आहेत त्या देखील तयार करण्यात आलेल्या आहेत.
ज्या ज्या पोलिंग बूथवरती मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्या पोलिंग बूथवरती वेटिंग रूम तयार करण्यात आलेले असून मतदारांना मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी खास खबरबात आहे जी घेण्यात आलेली आहे आणि ही खबरदारी घेत असताना मुंबईतील मात्र मतदानाचा आकडा हा वाढावा आणि मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढावी याचवरती सगळ्यांचा भर आहे तो आपल्याला पाहताना मिळेल। त्यामुळेच ही जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जो सामना या ठिकाणी आहे, जी निवडणूक आहे, मतदार आहेत ते आता कोणाच्या पारड्यात मत टाकतायत आणि कोणाचं पारडं जड करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु निवडणुकीपूर्वी ही जी संपूर्ण व्यवस्था आहे ती प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। गुरु अगदी त्यासाठी की सज्ञता दिसते आहे। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आता पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर मतदानाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होणार आहे। सकाळी 7ची मतदानाची वेळ आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मतदानाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल।